नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे स्मार्ट पोल्ट्री फार्मर या यूट्यूब चॅनलवर. आजचा विषय काही नाही, आमच्या फार्मवर जे काही ॲक्टिव्हिटी आहे त्याचंच थोडंसं तुम्हाला माहिती देतो थोडक्यात. तर आज आमचं जे व्हाईट वॉश फायनली कंप्लीट होत आहे. थोडा राहिला, अर्ध्या तासात कंप्लीट होऊन जाणार. व्हाईट वॉश कंप्लीट झाल्यानंतर लिटर टाकणं म्हणजे कोंडा हातरणं चालू होणार. तर तिकडे कोंडा भरणं चालू आहे. आता हे फायनल आमचे माणसं, कर्मचारी, आमच्या फार्मवर असलेले कर्मचारी कंप्लीट करत आहे. चुना मारणं एक कला आहे. लोक मारतात पण प्रॉपरली त्या पद्धतीनं त्याचा मारण्याचा पद्धत राहत नाही. प्रॉपर खाण्याखुण्यात, कारण फ्लोरिंग फुटून राहते, कुणाचं कसं राहते, आमचंही फुटलं आहे काही ठिकाणी. तर खाण्याखुण्यामध्ये पूर्ण जे पाणी आहे चुन्याचं ते पाणी गेलं पाहिजे. आणि पाणी गेलं तरच त्याचा फायदा होतो. व्हायरल बॅक्टेरियल जे इन्फेक्शन राहते जुन्या बॅचचं ते कवर होतो. तर ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे मित्रांनो. भांड्याची जागा कालच मारून ठेवली होती चुना, तर ते वारलं तर आम्ही आता ते चेंज केलं. राहिलेली जागा जाळून घेतली, बर्निंग करून टाकली आणि ते काल जे मारलं त्या ठिकाणी आता ते भांडे ट्रान्सफर केले. आता हे एवढं राहिलं, हे फीडची जागा आहे. फीडची जागा आता मारून पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. तर आता हे झालं की कोंडा हातरणं चालू करायचं आहे. कोंडा आमचे दुसरे कर्मचारी ते भरणं चालू आहे. त्यांचे थैल्या भरल्या की ट्रान्सफर आपल्या फार्मवर शेडमध्ये अंदर टाकायच्या. तर आमचे तिसरे कर्मचारी आहे इकडे कोंडा भरत. हे आमचे कोंडा भरणं चालू आहे. मागच्या बॅचमध्ये पूर्ण कंप्लीट खतम होऊन गेला होता. नव्यानं परत कोंडा बोलवावा लागला. हे पूर्ण थैल्या आता भरून शेडमध्ये ट्रान्सफर करून माणसं, आमचे कर्मचारी. तर अशी ॲक्टिव्हिटी चालू आहे. तुम्हाला जर वाटत काही सजेशन द्यायचं तर कमेंटमध्ये आम्हाला कळवा. नव्यानं काही शिकायला मिळेल तुमच्याकडून आशा करतो. की नाही, अशा पद्धतीनं तुम्ही केलं तर बरं होणार. रिझल्ट आणणं हे महत्त्वाचं आहे. आपण रिझल्ट नाही आणला तर पैसा मिळत नाही. रिझल्टवर सगळं काही अवलंबून असते. तर व्हाईट वॉश आता बायोसिक्युरिटीचा पार्ट आहे, हा मेन पार्ट आहे. व्हाईट वॉश केल्याशिवाय फायनल म्हणजे बायोसिक्युरिटी फायनल तर होत नाही, पण बाकीच्याही गोष्टी आहे. पण व्हाईट वॉश खूप महत्त्वाचा आहे, पार्ट आहे. वरती लेअर बसली पाहिजे फ्लोरिंगवर. मी मागच्या जे पलीकडचं आता तुम्हाला दाखवतो, तो एरिया फ्लोरिंग केला नव्हता. म्हणजे नवीन शेड बांधलं होतं. आता लोक बिना फ्लोरिंगनं पण बॅचा निघतात असं नाही. पण तसंच मी पण 2-4 बॅच पैशाच्या कमतरतेमुळे मी फ्लोरिंग नव्हतं केलं. केलं नसल्यामुळे उन्हाळ्यामध्ये जे इन्फेक्शन आलं होतं त्याच्यात माझा इकोलायमध्ये फार्म गेला. तर जुनं इन्फेक्शन
कवर करता नव्हतं येत विदाऊट फ्लोरिंग, म्हणजे कच्च्या याच्यावर. तर त्याच्यामुळे दुसरी बॅच माझीवाली खराब गेली होती. तर मी इमर्जन्सी बेसवर पैशाचं कलेक्शन करून हे फ्लोरिंग केलं तर त्याच्यानंतरच्या बॅचेस सुधारल्या. तर मित्रांनो, फ्लोरिंग खूप महत्त्वाचं आहे. पक्कं फ्लोरिंग करणं गरजेचं आहे. कच्च्या याच्यावर तुम्हाला वेळ खूप लागतो. जिथं एका हंड्यामध्ये, म्हणजे गॅसच्या हंड्यामध्ये काम व्हायचं तिथं 2 लागतात. माणसाचे वेळ जास्त लागतो. म्हणजे प्रत्येक बॅचमध्ये डबल खर्च येतो बिना फ्लोरिंगच्या याच्यात. आणि प्रॉपर बायोसिक्युरिटीचे रूल फॉलो होऊ शकत नाही. त्याच्यामुळे इन्फेक्शन कवर होत नाही. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे की फ्लोरिंग करणं गरजेचं आहे मित्रांनो. आपण जेव्हा बॅच म्हणजे शेड बनवतो तेव्हाच आपण काही पर्सेंट जो मनी आहे, आपलं पैसे आहे ते फ्लोरिंगसाठी वाचून ठेवा आणि फ्लोरिंग करून घ्या आणि नंतरच बॅचेस घ्या. बिना फ्लोरिंगनं बॅचेस चांगल्या येत नाही. माझं निदर्शनास आलं. अर्ध शेड बिना फ्लोरिंगचं होतं, अर्ध शेड फ्लोरिंगचं होतं. तर डे 1 पासून तर डे एंडपर्यंत फ्लोरिंगवरचे जे मॉर्टॅलिटी आहे ती कमी होती आणि बिना फ्लोरिंगच्या एरियातली मॉर्टॅलिटी जास्त होती. याचं कारण मी तिथं पार्टिशन केलं होतं. त्याच्यातही सेम मॅनेजमेंट, सेम हे केलं तरीही मॉर्टॅलिटी जास्त होती. याचं कारण म्हणजे डायरेक्ट हे मातीच्या संपर्कात पक्षी येत होता. मातीच्या संपर्कात आला तर इकोलाई सारखे जे बॅक्टेरिया आहे मातीमध्ये राहणाऱ्या, ते कोंबड्यांना इन्फेक्शन करतात. त्याच्यामुळे वजन बाधा येते, मर वाढते, FCR वाढतो, वजन कमी येते एकंदरीत. तर त्याच्यामुळे उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. तर त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान खूप मोठं, म्हणजे 20% तरी नुकसान माझं असं आहे, लक्षात येते की 20% तरी नुकसान होते. तर मित्रांनो, फ्लोरिंग करणं खूप गरजेचं आहे. फ्लोरिंग नाही केलं तर खूप नुकसान होते. आणि प्रॉपर चुना, व्हाईट वॉशही नाही मारू शकत. तिथं खर्च डबल येतो. प्रत्येक गोष्टीचा खर्च डबल येतो. म्हणून फ्लोरिंग करून घ्या आणि त्याच्यावर म्हणजे जुनं पूर्ण धुवून बाहेर निघतं आणि आपलं जे इन्फेक्शनचं प्रॉब्लेम आहे तो सॉल्व होतो. तुमचे रिझल्ट ॲटोमॅटिकली काही गोष्टीत कवर होतात. तुम्ही कितीही मेहनत करा, काहीही करा, पण ह्या गोष्टीकडे जर तुम्ही फ्लोरिंगकडे लक्ष नाही दिलं ना तर तुमचं नुकसान होतं. 10% 20% जर एका बॅचमध्ये जर पकडलं, 10,000 20,000 रुपये जरी पकडले तर वर्षभरात कमीत कमी 1 लाखाचं, 5 वर्षात 5 लाखाचं असं नुकसान होते. फ्लोरिंग करायला गेलं तर 2 लाख 3 लाखात आपलं काम मोकळं होऊन जातं. 10 वर्ष आपल्याला फ्लोरिंगची गरज नाही पडत. तर ह्या गोष्टी आहे मित्रांनो. तर तुम्ही पण या बारीक सुरीक गोष्टीकडे लक्ष द्या आणि आपलं उत्पादन कसं वाढणार, FCR कसा कंट्रोल राहणार, याच्याकडे तुम्ही प्रामुख्याने लक्ष देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आजचा विषय सगळा कॅल्क्युलेट होता, पण आमच्या ज्या नेहमी फार्मवर ज्या ॲक्टिव्हिटी होते त्याचे निरंतर पर डे तुम्हाला एक व्हिडिओ टाकून नवीन माहिती, नवीन आम्ही काय करतो, काय नाही करत, तर ह्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला सांगण्याचे प्रयत्न व्हिडिओ बनवून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचे प्रयत्न करतो, दाखवायचे प्रयत्न करतो की अशा पद्धतीनं आम्ही मॅनेजमेंट करतो, अशा पद्धतीनं आम्ही आमचे हे कामं चालू असतात. बॅच यायला आणखी 8 दिवस बाकी आहे आमचे. तर ब्रुडिंगचं काम आता कोंडा भरणं झालं की ब्रुडिंग, कारण आता व्हाईट वॉश कंप्लीट होऊन राहिला आहे. कोंड्याचं काम आता उद्या तुम्हाला आमच्या फार्मवरचं कैच्या आम्ही रिपेअर केल्या. पहिले कैच्या नव्हत्या आमच्या याच्यात, तर त्याच्याबद्दलही थोडीशी माहिती देणार, कारण समोर जाऊन आम्हाला फार्ममध्ये
नवीन तंत्रज्ञान जे आहे ते आत्मसात करायचं आहे. तर निप्पल सिस्टम आणि फीडिंग सिस्टम हे समोरच्या बॅचमध्ये लावायचं आहे. तर त्याची प्लॅनिंग चालू आहे. तर त्याच्यानुसारच आमचं शेड होतं नाही, पण आता कंप्लीट करून टाकलं आहे. तर याच्याबद्दलही माहिती उद्याच्या व्हिडिओमध्ये देणार. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं रिप्लाय करत जा, व्हिडिओ बघत जा आणि शेअर लाईक करत जा. सबस्क्राईब करा प्लीज, सबस्क्राईब खूप कमी येत आहे. तर मित्रांनो, धन्यवाद. आपला दिवस शुभ जावो आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व शेतकरी मित्रांना आणि पूर्ण भारताला, हिंदू समाजाला, सगळ्यांना धन्यवाद. बौद्ध मुस्लिम नाही.